नमस्कार. कालच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर जवळजवळ सेन्सेक्स 2% खाली होता. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जे आत्ता युद्ध सुरू आहे याचा परिणाम आजही शेअर मार्केटमध्ये उमटलेला आहे. दिवसभराच्या कामकाजामध्ये थोडी रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1123 पॉईंटने घसरून 79,116 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 385 पॉईंटने घसरून 24,480 वर बंद झालेला आहे. निफ्टी किंवा BSE IT सोडून बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेले आहे. BSE मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 4% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 2.16%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 2.22% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: कोल इंडिया 2.09%, भारती एअरटेल 1.75%, इन्फोसिस 1.44%, टेक महिंद्रा 0.43% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा स्टील 6.77%, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल 5.23%, SBI लाईफ इन्शुरन्स 5%, L&T 4.53% असे घसरण आहे. रुपयाच्या दरातही 68 पैशाची घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 92 रुपये 15 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.